Hello. In previous class, we discussed about law of conservation of linear momentum, in which we discussed that the initial momentum of a system is equal to final momentum of a system. I am talking about system. This system also we have discussed. Okay, system म्हणजे काय हा पॉइंट हे आपण इथे डिस्कस केला. For that, the system must be isolated and the external forces acting on that system are zero. The law of conservation of linear momentum आपल्याला काय सांगत आहे? हा सांगतोय की मोमेंटम जे आहे एखाद्या सिस्टीमचं जे मोमेंटम आहे हे मोमेंटम कन्झर्व केलं जातं. हे मोमेंटम काय होत आहे? कन्झर्व होत आहे. कन्झर्व होण्यासाठीची कंडिशन आहे ती सिस्टीम आयसोलेटेड असली पाहिजे आणि आयसोलेटेड असली पाहिजे म्हणजेच काय त्या सिस्टीम वरती कुठलाही एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नसलेला पाहिजे. ठीक आहे. तर अशा वेळेस जे इनिशियल मोमेंटम असेल त्या सिस्टीमचं that momentum is equal to final momentum of the system. त्या सिस्टीमचं ते फायनल मोमेंटम देखील असणार आहे. त्याच्यामध्ये आपण काही पॉइंट्स डिस्कस केले की जो सेकंड लॉ आहे न्यूटनचा त्या लॉ वरून आपण सांगितलं की हा जो फोर्स इथे ऍक्ट होत आहे हा फोर्स म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जो आहे त्याच्यावरून. आणि जर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा पॉइंट आपण इथं म्हणतोय तर ह्या ठिकाणी जर फोर्स झिरो असेल तर डीपी बाय dt हा काय असेल? डीपी बाय dt काय होईल? हाही झिरो येईल. पण डिफरन्शिएशन ऑफ अ कॉन्स्टंट एखादी व्हॅल्यू जर कॉन्स्टंट असेल तरच त्याचं डिफरन्शिएशन कसं येतं? तरच त्याचं डिफरन्शिएशन जे आहे ते झिरो येऊ शकतं. ह्याचा अर्थ पी ही व्हॅल्यू काय झाली इथं? कॉन्स्टंट झालेली आहे. पी व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे जर एक्सटर्नल फोर्स. आणि त्याच्यावरून आपण सांगितलं की त्या सिस्टीम मध्ये जेवढे पार्टिकल्स असतील त्या सगळ्यांचं जे आपण मोमेंटमचं ऍडिशन करतोय ते कॉन्स्टंट येतं आणि ते हे मॅथमॅटिकल फॉर्मॅट मध्ये इथं रिप्रेझेंट केलं. देन वी डिस्कस्ड अबाउट एक्झाम्पल्स. सेकंड लॉ हा जो कन्झर्वेशनचा जो लॉ आहे तो फ्रेम ऑफ रेफरन्स जे आहेत फ्रेम ऑफ रेफरन्सशी रिलेटेड हा कन्झर्वेशनचा लॉ नाही आहे. इट इज इंडिपेंडंट. म्हणजे आपण कुठलीही फ्रेम घेतली इट मे बी अ ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स और नॉन ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स कुठलीही फ्रेम ऑफ रेफरन्स असू द्यात ती ऍक्सेलरेटेड असेल किंवा नॉन ऍक्सेलरेटेड असेल स्टील the law of conservation will be valid. तो व्हॅलिड असणार आहे. पण हे जे लिनियर मोमेंटम आहेत ते फ्रेम ऑफ रेफरन्स वरती डिपेंड करतात. लिनियर मोमेंटम डिपेंड्स अपॉन फ्रेम ऑफ रेफरन्स वरती ते डिपेंड करत असणार आहे. कारण आपण दोन फ्रेम ऑफ रेफरन्स बघितल्या होत्या. वन इज एक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स आणि दुसरी त्याच्या आधी दुसरी कोणती होती? नॉन एक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. ही जी नॉन एक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स आहे ह्याच्यामध्ये न्यूटन्सचे सगळे लॉज जे आहेत ते पॉसिबल आहेत किंवा जे लॉज मांडलेले आहेत न्यूटननं त्याच्यासाठी आपण जी फ्रेम ऑफ रेफरन्स कन्सिडर करतो ती ही जी आहे ती नॉन एक्सेलरेटेड आहे. म्हणूनच कन्झर्वेशन जे आहे लिनियर मोमेंटमचं इट इज इंडिपेंडंट ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स बट लिनियर मोमेंटम डिपेंड्स अपॉन फ्रेम ऑफ रेफरन्स. लिनियर मोमेंटम जे आहे ते फ्रेम ऑफ रेफरन्स वरती डिपेंड करतं. ठीक आहे. हेच पॉइंट्स इथं मांडलेले आहेत. P1 + P2 इज इक्वल टू 2. ह्याच्यामध्ये आपण एक 2 पार्टिकल सिस्टीम कन्सिडर केली. जर दोनच पार्टिकल्स असतील तर त्याच्यासाठीचं मोमेंटम आपण P1 + P2 असं लिहितो आणि P1 + P2 लिहिल्यानंतर त्याला व्हेलॉसिटीच्या टर्म्स मध्ये न्यू डिफरन्शिएशन केलं. म्हणजे थोडक्यात आपण फोर्सेसचा विचार करत आहोत. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज कॉल्ड ॲज अ फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज कॉल्ड ॲज अ फोर्स. तोच आपण पॉइंट इथं डिस्कस केला. त्याच्यावरून मोमेंटमचं जे डिफरन्शिएशन आहे त्याच्यावरून आपल्याला m1a1 इक्वल्स टू
सॉरी प्लस m2a2 आलं, which will be equal to f1 plus f2 is 0 and hence f2 is equal to minus f1 or f1 is equal to minus f2 असं आपण इथं लिहू शकतो. and this is true for Newton's third law. थर्ड लॉ साठी हे ऍक्शन रिएक्शन पेअर. So we are discussing about law of conservation of a momentum, but in that law, what we are considering about the momentum external force जो आहे तो zero आहे, and what we got that if for two particle system the forces acting on the टू पार्टिकल्स, आता एक्सटर्नल फोर्स नाही आहेत, हे इंटरनल त्यांच्यामधले फोर्सेस आहेत, ते एकमेकांना काय आहेत अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. ऍट द सेम टाइम दे आर सेम इन मॅग्निट्यूड, त्यांच्या व्हॅल्यू मॅग्निट्यूड मध्ये कशा असणार आहेत, सेम असणार आहेत. इट सॅटिस्फाईज द न्यूटन्स थर्ड लॉ. न्यूटनचा जो थर्ड लॉ आहे ते सॅटिस्फाय करतो. आफ्टर दिस we discussed about applications, practical applications बघितले. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेतला की पर्सन जंप करतोय. कशामधून तो जंप करतोय, एका बोटीमधून तो जंप करत असणार आहे आणि तो ज्यावेळेस जंप करतोय त्यावेळेस बोट जी आहे ती ह्या डायरेक्शन मध्ये जाते. पर्सन जंप करून जर सपोज ह्या डायरेक्शन मध्ये जात असेल तर बोट जी आहे ती बोट कुठल्या डायरेक्शन मध्ये जाते, अपोजिट डायरेक्शन मध्ये, म्हणजे ह्या इथल्या डायरेक्शन मध्ये जाते. सो इट इज बिकॉज ऑफ दॅट मोमेंटम ओनली. हिअर वी हॅव कन्सिडर द मोमेंटम सिस्टीम जी आहे ती पर्सन आणि बोट ह्यांची सिस्टीम आपण कन्सिडर केली आहे. त्यानंतर जर एखादा पर्सन जो आहे तो पर्सन एखाद्या फ्रिक्शनलेस, कम्प्लीट फ्रिक्शनलेस सरफेस वरती आहे किंवा तो हॉरिझॉन्टली खाली हॉरिझॉन्टली पडलेला आहे तो पर्सन, ठीक आहे. तर त्याला जर सपोज तिथं उठायचं असेल तर हात टेकवून वगैरे तो उठू शकणार नाही. त्याला फॉर एक्झाम्पल जर त्यानं स्नीज केला जोरात कुठल्या डायरेक्शन मध्ये, ग्राउंडच्या वगैरे डायरेक्शन मध्ये केला तर तो अप डायरेक्शन मध्ये उठू शकतो. वी आर नॉट कन्सिडरिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झॅक्टली कम्प्लीट ग्रॅव्हिटेशन, सॉरी मी कन्सिडर करत नाही आता असं नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कन्सिडर करतोय. फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो झिरो आहे असं आपण कन्सिडर करतो. सो देर इज नो फ्रिक्शनल फोर्स ऍट दॅट टाइम. द पर्सन जो आहे त्याला जर उठायचा असेल तर फ्रिक्शनल फोर्स हेल्प करणार नाही, तर त्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये एअर ब्लो करावी लागेल किंवा फॉर एक्झाम्पल स्नीज करावं लागेल, तरच तो काय करू शकतो, त्या आपल्या पोझिशन पासून उठू शकतो. Third example that we have discussed is about the recoiling of a gun. गन रिकॉइल होते म्हणजे काय, ज्या वेळेस एक बुलेट ह्या डायरेक्शन मध्ये फायर केली जाते, फॉर एक्झाम्पल मी इथं बुलेट दाखवलेली आणि ती त्या डायरेक्शन मध्ये फायर केली गेली, त्याच वेळेस इथं जी काही ही गन आहे ती गन काय केली जाणार आहे, गन बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होईल. दिस गन विल मूव्ह इन बॅकवर्ड डायरेक्शन, गन पाठीमागच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार आहे, ठीक आहे. ही गन पाठीमागच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होईल. दॅट इज कॉल्ड ॲज रिकॉइलिंग. त्यालाच आपण काय म्हणतो, रिकॉइलिंग असं म्हणतो. अँड तिथे एक कंडिशन आपण ठेवली की मास ऑफ गन जे आहे आणि मास ऑफ बुलेट आहे त्याच्यामुळे मोमेंटम मध्ये फरक पडू शकतो. वेन वी फायर अ गन फायर केल्यानंतर म्हणजे बुलेट फायर केल्यानंतर होतं काय की जी त्या बुलेट फॉरवर्ड डायरेक्शनला जर गेली, बुलेट जर फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जात असेल तर गन काय होते, बॅक साइडला फेकली जाते. आपण जर त्या गनचा आणि ह्यांचा जर इफेक्ट यूज केला म्हणजे आता इनिशियल मोमेंटम तर त्यांचं झिरो होतं, हे मास ऑफ गन इंटू वेलॉसिटी ऑफ गन प्लस मास ऑफ बुलेट इंटू वेलॉसिटी ऑफ बुलेट, त्याच्यावरून आपण हे इक्वेशन मिळवलं. velocity of what, it is a velocity of गनची जी वेलॉसिटी आहे जी बॅक साइडला चाललेली आहे, रिकॉइल वेलॉसिटी असं आपण त्याला म्हणतो. रिकॉइल वेलॉसिटीचा इथं इक्वेशन मिळवलं. पण इफ एनी हाऊ आपण जर हे मास इन्क्रीज करू शकलो, हे काय आहे मास ऑफ गन जर इन्क्रीज केलं तर त्याचा जो इफेक्ट आहे बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये तो काय होत असेल,
कमी होत असेल, मग हे कसं इन्क्रीज करायचं? आता गन म्हणजे मोठी यूज करायची का नाही, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? आपण जी गन आहे ती गन एकदम टाइटली होल्ड होल्ड गन टाइटली, व्हेरी टाइटली होल्ड करायचे. कुठं कुठं करायचे? ऑन शोल्डर्स. ती गन शोल्डर वरती एकदम टाइटली फिक्स करायचे आणि शूट करायचे. हे पोझिशन तुम्ही बघितलं असाल. सोल्जर त्याच्या खांद्यावरती गन ठेवतोय, खांद्याला गन चिटकवून ठेवतोय आणि नंतर बुलेट फायर केली जाते. ते रिझन काय? गन चे जे मास आहे ते ओव्हरऑल मास आपल्या बॉडीशी कनेक्टेड असल्यामुळे वाढतं आणि ती जी गन पाठीमागच्या डायरेक्शन मध्ये येऊन त्या सोल्जरला किंवा जो कुणी गन पॉइंट करून चालवतोय त्या पर्सनला त्याची इजा होणार नाही. अशा पद्धतीने त्याचं मास आपण काय करू शकतो? वाढवू शकतो. ते आपण ह्या इथं नेक्स्ट स्लाइड मध्ये बघितलं होतं. हे बघा, ह्या इथं आपण काय केलं? टाइटली होल्ड केल्यामुळे काय झालं? हे जे मास आहे गन, त्याचबरोबर त्या पर्सनचं, त्या मॅनचं मास त्याच्यात ऍड झालं. आता जर इथं डिनॉमिनेटर मोठा झाला तर गनची व्हेलॉसिटी काय होईल? डिक्रीज होणार आहे. दिस इज हाऊ वी कॅन प्रोटेक्ट और सोल्जर और पर्सन कॅन प्रोटेक्ट हिमसेल्फ. तो आपल्या स्वतःला त्याच्यापासून वाचवू शकतो, त्या इफेक्ट पासून. ठीक आहे, हे आपण रिकॉइलिंग ऑफ अ गनशी रिलेटेड बघितलं होतं. नेक्स्ट वी डिस्कस्ड अबाउट रॉकेट प्रपोल्शन. रॉकेट जे आहे ते काय केलं जातं? रॉकेटमध्ये सॉलिड फ्युएल आणि लिक्विड फ्युएल अशा दोन्ही पद्धतीचे फ्युएल्स असतात. रॉकेटमध्ये सॅटेलाइटचं जे मास असतं ते खूप कमी असतं ऍज कम्पेअर टू द मास ऑफ द फ्युएल. त्याच्यामध्ये जे फ्युएल आहे त्या फ्युएलच्या मास पेक्षा सुद्धा त्या रॉकेटच्या मध्ये असलेल्या सॅटेलाइटचं मास हे काय आहे? कमी आहे. आणि हे जे कमी असलेलं मास आहे ते आपल्याला प्रोजेक्ट करून कुठेतरी ठेवायचं. मग काय होतं? ज्यावेळेस रॉकेट बर्न करतं त्याच्यामधलं फ्युएल आणि फास्ट एक्झॉस्ट काय केलं जातं? ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये त्याचा एक्झॉस्ट असतो. मग ह्या वेळेस फ्युएल बर्न होतं आणि ज्या वेळेस त्याची व्हेलॉसिटी वाढत आहे त्याच वेळेस त्या सॅटेलाइटचं मास जे आहे ते मास डिक्रीज होत चालले. सॅटेलाइट म्हणजे मी त्या टोटल सिस्टीमचं बोलतोय. रॉकेट प्लस सॅटेलाइट त्याच्यामधलं फ्युएल कन्झ्युम होत आहे. तर त्याच्यावर आपण काही इक्वेशन मिळवलेले होते. हे एम मास ऑफ रॉकेट घेतलं, हे रेसिड्युअल म्हणजे ज्यावेळेस फ्युएल संपेल त्यावेळेस रिकामी जे काही फ्युएल कंटेनर असेल त्याचा ते मास असेल. इनिशियल वेलॉसिटी किंवा वेलॉसिटी ऑफ एक्झॉस्ट असं म्हणतोय. कुठल्याही टाइमला जी वेलॉसिटी आहे ती व्ही ने रिप्रेझेंट केली. नाउ दिस इज dm by dt. वी डू नो दॅट मास चेंज होत नाही, पण इथे काय सांगितलं? रेट ऑफ चेंज ऑफ मास ऑफ अ रॉकेट. रॉकेटचं मास चेंज होतंय. रॉकेटचं मास का चेंज होत आहे? बिकॉज इट्स फ्युएल इज बर्निंग अँड it will be converted into gaseous forms and it will be released into the environment. So the mass, overall mass of the system means rocket plus satellite, the mass is decreasing. So it's not like that कि इथं mass decrease होत आहे. नाही. Law of conservation of mass काय आहे? Mass can neither be destroyed nor be produced. आपण तयार करू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय करू शकत नाही त्या मास. ओके, तर लॉ ऑफ कन्झर्वेशनच्या अगेन्स्ट मध्ये होईल ते. हे पॉइंट्स डिस्कस केले अँड वी गॉट फ्यू इक्वेशन्स. आपण काय केल्या? ह्याच्यामध्ये काही इक्वेशन्स आपणाला मिळाल्या. त्या इक्वेशन्स इथे लिहिलेले. हे आपण पॉइंट्स काल पण डिस्कस केले. त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स किती? F एवढा आहे. त्यानंतर तिथे ऍक्सेलरेशन जे आहे ते ऍक्सेलरेशन इथे बघितलं. विदाउट ग्रॅव्हिटी ऍक्सेलरेशन कुठं बघितलं? ह्या ठिकाणी ते ऍक्सेलरेशन बघितलेलं आहे. त्यानंतरचे जे आहे बर्नआउट व्हेलॉसिटी, म्हणजे जास्तीत जास्त व्हेलॉसिटी किती असू शकते? म्हणजे काय? ज्यावेळेस त्याचं फ्युएल संपून जाईल, फ्युएल संपलं की मास खूप कमी झालेला असेल त्या व्हेलॉसिटीला बर्न आउट व्हेलॉसिटी असं म्हणतो. दॅट व्हेलॉसिटी विल बी मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ द रॉकेट. Okay, so these points we have discussed earlier. Now here on we will discuss few numericals. Okay, आता आपण काय करणार आहोत? काही न्यूमरिकल्स डिस्कस करणार. So start with first one. A wagon weighing 1000 kg is moving with a velocity of 50 km per hour on a smooth horizontal rails. Okay,
a mass of 250 kg is dropped into it. The velocity with which it moves now is. So a wagon is weighing. आता वॅगन म्हणजे सरळ आपली रेल्वे, वॅगन म्हणजे रेल्वे. ओके, आता ही रेल्स वरती मूव्ह करते, त्याचं वजन किती दिलंय किंवा सॉरी मास किती दिलेला आहे, 1000 kg हे त्याचं मास आहे. त्याची व्हेलॉसिटी किती आहे, हे आहे 50 किलोमीटर पर आवर. आता ह्याला मीटर पर सेकंड मध्ये करण्याची गरज आहे का, नाही, कारण तुम्ही जर ऑप्शन्स बघितले तर सगळे ऑप्शन्स किलोमीटर पर आवर मध्ये. सो लेट दिस व्हॅल्यू ॲज इट इज. सो I will put this as m1. Initially mass was 1000 kg. Next velocity, at that time initial velocity or at start it is 50 kilometer per hour. But here suddenly a mass of 250 kg is dropped on it. 250 किलोग्रामचं वजन त्याच्यावरती ठेवलं गेलं. आता हे 250 किलोग्रामचं जे वजन ठेवलं गेलंय त्याच्यामुळं आता हे जे सेकंड मास आहे ते किती येतं, ऑलरेडी मास किती होतं 1000 प्लस 250 which is equal to 1250 kilograms is the mass. Next, here we want to find out the velocity in the second scenario. त्या सेकंड सिनारिओ मध्ये त्याच्यानंतरची जी काही velocity आहे ती velocity आपल्याला काय करायची, फाइंड आउट करायची. So let us find out. We do know the law of conservation of momentum, that initial momentum is equal to final momentum. Initial momentum is m1 v1 is equal to m2 v2. Here m1 value is 1000 into v1 value is 50, which is equal to m2 is 1250 into v2. This 0 will get cancelled. Hence v2 equals to 100 into 5 divided by 125. So 5 ones are 5, 5 twos are 10, 5 fives are 25. Okay, so when we divide this one we get v2 equals to 1000 divided by 25. And therefore v2 is equal to 25 ones are 25, 24 fours are 100, 0 as it is. So it becomes 40 kilometer per hour. तर आपला आन्सर किती येतं इथं, 40 किलोमीटर्स पर आवर हे आपलं आन्सर असणार. तर ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आन्सर आहे. ओके, सो यूज युअर ओन व्हॅल्यूज. आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत, आपले जे सगळे नोन क्वांटिटीज आहेत त्याचा विचार करा आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय होत असेल व्हॅल्यूज ठेवा. यूज केल्यानंतर 100% करेक्ट आन्सर मिळून जाईल. Now moving to next numerical. Here the kinetic energy of masses m1 and m2 are equal. The ratio of their linear momentum will be. हे आपण ऑलरेडी बघितलं. पुन्हा एक वेळेस मी तुम्हाला हे रिलेशन फाइंड आउट करून सांगणार आहे. सो आपल्याला माहिती आहे की मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे. मोमेंटमचा जो फॉर्म्युला आहे तो P इज इक्वल टू, मी पहिल्यांदा रिलेशन फाइंड आउट करतो. P इज इक्वल टू m इंटू v. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन both sides, what we get, p square is equal to m square v square. ओके, इफ यू डू, जर आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही एक लगेच आन्सर काढू शकता, पण मी आता पहिल्यांदा फॉर्म्युला डिराईव्ह करून सांगतोय जेणेकरून तुम्हाला जर काय अडचण आली तर तुम्ही ते डिराईव्ह करू शकता. p square is equal to this. Now if I divide this by p square divided by 2m, तर इथेही काय येईल, m square v square divided by 2m. Here m power of m will get cancelled. What will remain, इथं काय राहणार आहे मग, ह्या इथं काय असेल, p square divided by 2m is equal to
1 by 2 m into v square. But this is a kinetic energy here. I will put K for kinetic energy, which is P square divided by 2m. Hence, P square is equal to 2mk and P is equal to square root of 2mk. So, you got the relation between. आता तुम्हाला रिलेशनशिप माहित झालेली आहे मोमेंटम मधली आणि कायनेटिक एनर्जी. आता ह्या ठिकाणी काही वेळेस असाही न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकते की सपोज पोटेन्शियल एनर्जी दिली जाते. एखादा ऑब्जेक्ट एका हाईट पासून जर खाली पडला तर त्याची खाली पडताना त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? कायनेटिक एनर्जी मध्ये. तर तुम्ही ह्या के च्या ऐवजी पोटेन्शियल एनर्जी सुद्धा ठेवू शकता. आपण तशाशी रिलेटेड एक न्यूमेरिकल घेणारच आहोत. ठीक आहे. आता इथं दोन मासेस आहेत त्यांच्या कायनेटिक एनर्जी. आता ह्या ठिकाणी गिवन काय आहे? गिवन कायनेटिक एनर्जीज K1 is equal to K2 of masses. मास कोणते दिलेले आहेत? मासेस m1 and m2. Okay. Therefore, P1 divided by P2 equals to square root of 2 times m1 K1 divided by 2 times m2 K2. 2 gets cancelled. K1 K2 also gets cancelled because it has mentioned already that K1 equals to K2. What remains in square root? m1 divided by m2. जर तुम्हाला हा फॉर्म्युला डायरेक्टली माहिती असेल, कोणता? P इक्वल्स टू अंडर रूट 2mk, तर तुम्ही हे आन्सर डायरेक्टली पण लिहू शकता. पण मी इथं तुम्हाला हे इक्वेशन डिराइव्ह करून दिलेलं आहे. ठीक आहे. ओके. Now moving to next numerical. Which of the following has the maximum momentum? Which of the following has the maximum momentum? आता हा जो क्वेश्चन आहे, ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला खालीलपैकी कुठल्याचं मॅक्झिमम मोमेंटम असं दिलंय. इथं काय दिलंय? मास दिलेला आहे आणि वेलोसिटी दिली. इथं मास दिलंय, वेलोसिटी दिली, फक्त युनिट सीजीएस आहे. थर्ड मध्ये मास दिलंय, कायनेटिक एनर्जी दिलेली आहे. फोर्थ मध्ये मास दिलेला आहे and falling from 1 किलोमीटर ऑफ हाईट. तर आपल्याला ह्या प्रत्येकाच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करावे लागतील, त्याच्याशिवाय हे आन्सर आपलं टॅली होणार नाही किंवा सॉल्व्ह होणार नाहीये. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट वन. पहिल्यांदा काय आहे? हियर ऑप्शन ए मध्ये मास, मी आता डायरेक्टली सॉल्व्ह करतोय. हे P इज इक्वल टू m इंटू v हा फॉर्म्युला यूज करायचा. P इज इक्वल टू m किती दिलेला आहे? 100. v किती दिलेला आहे? 0.02 दिलेला आहे. युनिट SI युनिट्सच आहे. देअरफॉर P इज इक्वल टू 2 किलोग्राम मीटर पर सेकंड. त्याची व्हॅल्यू काय आली? 2 किलोग्राम मीटर पर सेकंड ही व्हॅल्यू इथे मिळाली. सो फर्स्ट जो होता तो आपण सॉल्व्ह केल्यावरती आपल्याला किती भेटला? 2 किलोग्राम मीटर पर सेकंड. आपण आता सेकंड सॉल्व्ह करूयात. सेकंड मध्ये काय आहे? 4 ग्रॅम ऑफ वेट आहे, बी व्हॅल्यू 4 ग्रॅम. सो आपल्याला हे देखील सीजीएस मध्ये घ्यावंच लागेल, तर सॉरी एसआय मध्ये करावं लागेल. 4 ग्रॅम जे आहे याला आपण 4 इंटू काय लिहितो? 10 टू द पॉवर -3 किलोग्रॅम असं लिहिणार आहोत. त्यानंतर व्हेलॉसिटी जी दिली आहे ती 1 2 3 4 सेंटीमीटर पर सेकंद अशी दिली आहे. त्यालाच आपल्याला काय करावं लागेल? हे 10 टू द पॉवर 4 आहे इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर पर सेकंद असं लिहिलंय. ह्याला मी 10 टू द पॉवर, हे जे आहे ह्याला मी 10 टू द पॉवर 4 असं लिहिलंय. लक्षात असू द्या, हे 10 टू द पॉवर 4 लिहिलेलं आहे आणि हे 10 टू द पॉवर -2 सेंटीमीटरचं मीटर करतात. देअरफॉर v इज इक्वल टू 10 टू द पॉवर 2 मीटर पर सेकंद एवढं येतं. आता जर मोमेंटम कॅल्क्युलेट करायचं असेल तर p इक्वल्स टू किती येईल? 4 ग्रॅम आहे. सो 4 इंटू 10 टू द पॉवर -3 इंटू वेलॉसिटी किती आहे? 10 टू द पॉवर +2
हेन्स P इक्वल्स टू, हे इथं कॅन्सल होऊन जाईल, ही येतं 0.4 किलोग्रॅम मीटर पर सेकंड. किती आली व्हॅल्यू? किलोग्रॅम मीटर पर सेकंड ही व्हॅल्यू आली. यू विल गेट दिस व्हॅल्यू हिअर. ह्या व्हॅल्यू शेवटी आपल्याला कम्पेअर करायच्यात. 4 ग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो 0.4 पहिल्या केसमध्ये 2 किलोग्रॅम मीटर पर सेकंड आलं होतं, दुसऱ्या याच्यामध्ये 0.4 ही व्हॅल्यू आली. लेट अस सॉल्व द थर्ड वन. थर्ड वन मध्ये मास किती दिले? सी मध्ये मास इज इक्वल टू 200 ग्रॅम विच इज इक्वल टू 0.2 kg. 10 टू द पॉवर -3 लिहू शकत होतो, आणि तुम्ही लिहू शकता ते के इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी दिलेली आहे. कायनेटिक एनर्जी किती आहे? 10 टू द पॉवर -6 जूल. आत्ताच आपण मोमेंटमचा फॉर्म्युला डिस्कस केला. पी इक्वल्स टू अंडर रूट 2m k हा फॉर्म्युला आहे. देअरफॉर पी इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ, इथे किती आहे? 2, मास किती आहे? 0.2, एनर्जी किती दिलेली आहे? 10 टू द पॉवर -6. So which will be equal to square root of 0.4 into 10 to the power -3 अशी व्हॅल्यू. मी हे मोमेंटम इथं वरती लिहित आहे. तिसरी केस मध्ये P इक्वल्स टू, आता हे स्क्वेअर रूट ऑफ 4 डिवायडेड बाय 10 इंटू 10 टू द पॉवर -3 घ्यावा लागेल. सो हे 2 आहे आणि 10 चं स्क्वेअर रूट अप्रॉक्सिमेटली 3.2 काहीतरी येतं इंटू 10 टू द पॉवर -3. म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे ही लेस दॅन 1 येणार आहे. सो हिअर पी व्हॅल्यू इज लेस दॅन 1 फॉर शुअर. मी आता ऍक्युरेट कॅल्क्युलेट केली नाहीये, पण ही किती येते? लेस दॅन 1 येणार आहे. ती व्हॅल्यू लेस दॅन 1 येणार आहे. सो मी का पूर्ण कॅल्क्युलेट करत नाही? कारण ऑलरेडी आपल्याकडे फर्स्ट ऑप्शन मध्ये 2 किलोग्रॅम पर मीटर सेकंद आहे. जरी सेकंड ऑप्शन मध्ये लेस दॅन 1 असली तरी इथं ऑलरेडी ए जो ऑप्शन आहे तो 2 आहे. म्हणजे आपल्याकडे एक मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ऑलरेडी. त्यामुळं आपण ते बिलो 1 असं लिहिलं तरी चालेल, कारण आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. आता जी चौथी केस आहे, चौथा केस, त्याच्यामध्ये आता इथं बघा पोटेन्शियल एनर्जीचं सांगितले. वेन ऑब्जेक्ट ड्रॉप्स, ओके, ज्या वेळेस ऑब्जेक्ट जो आहे हा ऑब्जेक्ट ड्रॉप होणार आहे. वेन वेट ड्रॉप्स फ्रॉम हाइट, its potential energy is converted into कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते? ती कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. म्हणून आपण जो कायनेटिक एनर्जी जो आहे के इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी विच इज इक्वल टू mgh हा फॉर्म्युला लिहिणार. तर एनर्जी आपल्याला मिळेल के इज इक्वल टू मास किती दिलेला आहे इथं? 20 इंटू 10 टू द पॉवर -3. जी आपण 10 घेऊया आणि हाईट 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर एवढी येते. 1000 म्हणजे 10 टू द पॉवर हे 20 इंटू 10 टू द पॉवर -3 इंटू 10 इंटू 1000 ला 10 टू द पॉवर +3 लिहू शकतो. हे कॅन्सल झालं तर के किती आला आपला? 200 जूल एवढा आला. आणि त्याच्यावरून आता आपण काय करणार आहोत? मोमेंटम P इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2m k. सो 2 ॲज इट इज, m किती आहे? 20 इंटू 10 टू द पॉवर -3 आहे आणि k ची व्हॅल्यू किती आली आहे? 200. ओके, सो P इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 to 2 इट विल बी 8. ओके, आणि ह्याचा जो पॉवर आहे 10 टू द पॉवर -3 आणि म्हणजे जोडे 0 हा 1 2 3. सो 10 टू द पॉवर +3, -3 +3 कॅन्सल होतात, राहतं काय? स्क्वेअर रूट ऑफ 8. देअरफॉर P इज इक्वल टू 2√2. स्क्वेअर रूट ऑफ 2 ला आपण कसं लिहू शकतो? स्क्वेअर रूट मध्ये 2 इंटू 4 लिहिता येतं. 4 चं स्क्वेअर रूट 2 येतं. 2 स्क्वेअर रूट ऑफ 2. स्क्वेअर रूट ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 1.414. सो 2 इंटू 1.414. हेन्स
P is equal to 2.828 किलोग्राम मीटर पर सेकंद. इफ यू सी दीज व्हॅल्यूज, आता जर आपण ह्या व्हॅल्यूज बघितल्या चारही ऑप्शन्स मध्ये, तर आपल्या असं लक्षात येईल की ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या व्हॅल्यूज सगळ्यांपेक्षा जो लास्ट ऑप्शन आलेला आहे ती व्हॅल्यू कशी आहे, सगळ्यात जास्त आहे. फर्स्ट मध्ये किती होती, 2 होती, दुसऱ्यामध्ये 0.4 आहे, तिसऱ्यामध्ये बिलो 1 आहे आणि फोर्थ मध्ये ती व्हॅल्यू किती येत आहे, 2.8 एवढी व्हॅल्यू येत आहे, विच इज लार्जर. हेन्स मॅक्झिमम तुम्हाला विचारले तर त्याचा आन्सर काय असेल, डी. मिनिमम जर कॅल्क्युलेट करायची आलीच वेळ करावं लागलं तर त्याचा आन्सर सी येणार आहे. लक्षात ठेवा, सी हे तिसऱ्याची व्हॅल्यू, कारण 10 टू द पॉवर -3 आहे, हे ऑलरेडी पॉइंट मध्ये येणार आहे, अजून मायनस मध्ये, तर हे सी व्हॅल्यू मिनिमम. ह्याच क्वेश्चनला आपण मिनिमम मध्ये सुद्धा कन्वर्ट करून घेऊ शकतो. सेम क्वेश्चन. नाउ मूविंग टू नेक्स्ट न्यूमेरिकल. एक सेकंड. एक मिनिट. So it's not visible. Okay, now it is visible here. आपल्याला हे विजिबल होते. पुन्हा आपण बाकीचं बघूया. A rocket with a lift of mass of 3.5. So रॉकेट साठीचं मास किती दिलेलं आहे त्यांनी, 3.5 into 10 to the power 4 kg असं दिलं. Blasts it upwards with an acceleration of 10 meter per second. Acceleration किती दिले त्यांनी, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं दिलंय. इनिशियल थ्रस्ट विचारलाय, फोर्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे इथे. फोर्सची व्हॅल्यू आपल्याला विचारली गेली इथे. ठीक आहे. आता आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड अशा पद्धतीच्या न्यूमेरिकल मध्ये काय होतं, आपल्याला काय लक्षात येतं की ह्याची जी काही व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू आपण घेतो. म्हणजे आता काय होतं की एफ इज इक्वल टू एम इंटू ए आहे, विच इज इक्वल टू 3.5 इंटू 10 टू द पॉवर 4 इंटू एक्सेलरेशन 10, 3.5 इंटू 10 टू द पॉवर 5 हे आन्सर आहे. म्हणजे ह्याच्यातलं आपलं बी आन्सर करेक्ट आहे असं आपल्याला वाटतं किंवा हे असं आहे. पण ह्याच्यामध्ये आपण हे फॉरगेट करतो की ज्यावेळेस रॉकेट लिफ्ट करतं त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन सुद्धा त्याच्यावरती ऍक्ट होत आहे. ओके, सो जी इज विच इज इक्वल टू 10, आपण आपल्या याच्यासाठी आपण ह्याला 10 घेतो. 10 इज also acting here. So total acceleration, therefore total acceleration a dash is equal to a plus g is there, and hence हे जे आन्सर आहे ते रॉंग असेल. आणि फोर्स एफ इज इक्वल टू काय येईल आता बघा, एफ इज इक्वल टू एम इंटू ए डॅश विच इज इक्वल टू एम इंटू ए प्लस जी, अँड देअरफॉर एफ इज इक्वल टू एम किती आहे, 3.5 इंटू 10 टू द पॉवर 4. ए ची व्हॅल्यू किती आहे, 10 प्लस जी ची व्हॅल्यू किती आहे, 10. सो 3.5 इंटू 20 इंटू 10 टू द पॉवर 4, which will be equal to 70 into 10 to the power 4, and hence F is equal to 7 into 10 to the power 5 Newton. Now this will be the correct answer. हे जे आहे हे करेक्ट आन्सर असणार. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ऑप्शन सी जो आहे तो काय आहे, करेक्ट आहे. ए इज नॉट करेक्ट, बी इज ऑल्सो नॉट करेक्ट, डी इज ऑल्सो नॉट करेक्ट. करेक्ट आन्सर इज सी, which is 7 into 10 to the power 5 न्यूटन. 7 into 10 to the power 5 न्यूटन ही त्याची व्हॅल्यू.
ओके, हिअर अ कॉन्स्टंट रिटार्डिंग फोर्स. आता लक्षात ठेवा हा फोर्स कसा आहे, रिटार्डिंग फोर्स आहे. सो निगेटिव्ह मध्ये घ्यावा लागेल आपल्याला. F इज इक्वल टू -50 न्यूटन आहे. इज अप्लाइड टू अ बॉडी ऑफ मास 20 kg. हिअर M इज इक्वल टू 20 kg. इथं मास किती आहे, 20 kg असं दिले त्यांनी. Moving initially with a speed of v equals to u घ्या किंवा v घ्या, u is equal to 15 meter per second. How long does a body take to stop? बॉडी स्टॉप होणार आहे म्हणजे याची फायनल वेलॉसिटी किती असेल, 0 मीटर पर सेकंद एवढी असेल. आपल्याला काय करायचं आहे, टाइम फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टाइम फाइंड आउट करायचा आहे. आणि त्याच्यावरून आपलं काय होईल, हे आन्सर. सो ह्या गिवन डेटावरून आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट ऍक्सेलरेशन. कारण ऍक्सेलरेशनचाच फॉर्म्युला काय आहे, ज्याच्यामध्ये व्ही यू आणि टी येतं. हेन्स एफ इक्वल्स टू एम इंटू ए. एफ इज इक्वल टू -50. हे मायनस जर नाही घेतलं तर आन्सर येणार नाही. तुम्ही इथं नाही घेतलं, पुढे रिटार्डिंगच्या ऍक्सेलरेशन रिटार्डिंग आहे म्हणून सांगितलं तरी चालेल. But it is better to have sign at the start, from the start. -50 is equal to 20 into a. Therefore, a is equal to -5 divided by 2 meter per second square. हे झालं acceleration. Now we know this. What we know, acceleration is equal to v final velocity minus initial velocity divided by time. And if you want to find out time, जर आपल्याला आता इथे टाइम फाइंड आउट करायचा असेल तर आपण काय करू शकतो, फॉर t इज इक्वल टू v मायनस यू डिवायडेड बाय a. हा फॉर्म्युला आहे v मायनस यू. सो t इक्वल्स टू फायनल वेलॉसिटी किती आहे, स्टॉप होतोय म्हणजे ही 0 आहे, मायनस इनिशियल वेलॉसिटी किती होती, 15. ऍक्सेलरेशन किती आहे, -5 डिवायडेड बाय 2. So it becomes -15 divided by -5 by 2. Here this minus and this minus becomes plus. हे मायनस आणि मायनस काय होतात, प्लस होऊन जातील. आणि त्याच्यामुळे t ची व्हॅल्यू काय येते, 15 into 2 divided by 5. 5 1 जा 5, 5 3 जा 15. So it is 3 into 2. Hence time is equal to 6 seconds. टाइम जो आहे तो किती येतो, 6 सेकंड्स एवढा येतो. थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. Here in a rocket of mass 1000 kg, here mass is 1000 kg. We can write 10 to the power 3 kg mass is. A fuel is consumed at a rate of 40 kg. Means what? Here they have mentioned in this numerical rate of consumption of a fuel. So it is dm by dt. dm by dt किती दिलेला आहे, 40 किलोग्राम पर सेकंड. जर आता हे समजण्यात थोडासा अडचण येत असेल तर युनिट वरून फाइंड आउट करायचं. बघा इथे किलोग्राम पर सेकंड. The velocity of the gases ejected from the rocket is 5 into 10 to the power 4. The thrust on the rocket is, thrust विचारला आहे म्हणजे फोर्स विचारलेला आहे. So velocity v equals to 5 into 10 to the power 4 meter per second दिली. And what we have to find, question mark. आपल्याला जो आहे तो फोर्स फाइंड आउट करायचा. So force is equal to what? Force is equal to dp divided by dt. कारण आपल्याला इथे acceleration दिलेलं नाही. हे d by dt of m into v. Here velocity is constant but mass is changing, so it will be v into dm by dt. हा एवढा चेंज आहे. फोर्स F equals to v किती आहे, 5 into 10 to the power 4 आहे.
dm बाय dt. dm बाय dt किती दिलेला आहे? 40 किलोग्राम पर सेकंड. So just multiply, it becomes 200 into 10 to the power 4 Newton. This is your answer. ओके, सो इथं 6, हा अच्छा, त्याला पॉवर मध्ये जर ऍडजस्ट केलं तर 2 into 10 to the power 6 न्यूटन एवढी व्हॅल्यू आहे. सो ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट वन. ऑप्शन सी जो आहे तो करेक्ट असेल. If the force on a rocket moving with velocity of 300 meter per second is 210, then the rate of combustion of a fuel. आता ते सेम, हे न्यूमेरिकल सेम आहे. आय विल नॉट गो इन डिटेल. फास्ट आपण सोडूयात. हे फोर्सचा फॉर्म्युला काय? फोर्स इज इक्वल टू यू इंटू डीएम बाय डीटी किंवा व्ही इंटू डीएम बाय डीटी. बाकीच्या क्वांटिटीज ऑलरेडी दिलेल्या आहेत. मास किती दिलंय? सॉरी, मास दिलेलं नाहीये. तर इथं दिलंय काय? फोर्स दिलेला आहे. फोर्स किती आहे? 210 न्यूटन आहे. आणि वेलॉसिटी यू किती आहे? 300 मीटर पर सेकंद. त्याच्यावरून डीएम बाय डीटी म्हणजे रेट आपल्याला फाइंड आउट करता येतो, विच इज एफ डिवायडेड बाय यू. एफ किती आहे? 210 डिवायडेड बाय यू ची व्हॅल्यू किती आहे इथं? 300. सो इट इज 21 डिवायडेड बाय 30. 3 10 जा 30, 3 7 जा 21, which is equal to 0.7. ह्याचं युनिट काय असेल? किलोग्राम पर सेकंद. किलोग्राम पर सेकंद हे त्याचं युनिट असणार आहे. सो फर्स्ट इज अ करेक्ट आन्सर. ह्याच्यातलं जे फर्स्ट आहे ऑप्शन ते करेक्ट आन्सर. Here a driver of a three-wheeler moving with a speed of 36 km per hour sees a child standing in the middle of a road and bring his vehicle to rest in 4 seconds, just in time to save the child. What is the average retarding force on the vehicle? The mass of the mass of the three-wheeler is 400 kilogram and mass of the driver is 65. So total mass जे आहे इथं, टोटल मास आपल्याला कसं कॅल्क्युलेट करावं लागेल? टोटल मास इज मास ऑफ व्हेइकल. ओके, मास ऑफ व्हेइकल mass of vehicle plus mass of a driver, mass of vehicle plus mass of a driver, which will be equal to 400 plus 65, which will gives us 465 kg. So this is the mass of the system. It's a total mass. After that, the speed was, initial speed was 36 kmph. So it is 36 into 5 by 18, which will be equal to 10 meter per second. Final velocity is 0. Final velocity काय आहे त्याची? 0 आहे. टाइम जो दिलेला आहे तो टाइम किती आहे? 4 सेकंड्स एवढा दिला. आणि विचारलं काय आहे? द व्हॉट इज ॲव्हरेज रिटार्डिंग फोर्स. हे रिटार्डिंग फोर्स विचारलेलं आहे आपल्याला. सो हिअर फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट ऍक्सेलरेशन. आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? ऍक्सेलरेशन फाइंड आउट करावं लागेल. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. ए इज इक्वल टू 0 मायनस यू ची व्हॅल्यू किती आहे? यू ची व्हॅल्यू अच्छा 10 आहे, डिवायडेड बाय टाइम किती आहे? 4. हेन्स
A is equal to -2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला इथं मिळते त्या ॲक्सेलरेशनची. ॲक्च्युअली हे रिटार्डिंग ॲक्सेलरेशन आहे, डिसेलरेशन पण म्हटलं जातं त्याला. आणि त्यानंतर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, एम इंटू ए. एम इंटू ए चा फॉर्म्युला यूज केला तर एफ इज इक्वल टू एम आहे 465, ऍक्सेलरेशन आहे -2.5, मल्टिप्लिकेशन करा, 25 5 इज 125, 12 इज so 25 6 are 150 plus 12 is 162, 16, 25 into, so 100 into 16 is 116 and there is a point here minus. So this is force. Therefore, F equals to -1162.5 Newton. हे आपलं आन्सर 116 -116.62.5. पण इथं विचारत असताना त्यांनी काय विचारलेलं आहे, इट इज रिटार्डिंग फोर्स. इथं साइनची काही गरज नाही कारण ऑलरेडी हा फोर्स काय आहे, रिटार्डिंग आहे. तर ऑप्शन ए आणि बी सेम आहे. आपलं आन्सर जे आलं ते बी सारखं आहे. बट व्हाईल आस्किंग अ क्वेश्चन दे हॅव आस्क्ड रिटार्डिंग फोर्स, सो इट्स आन्सर इज ए. ऑलरेडी सांगितले रिटार्डिंग फोर्स, साइन सांगण्याची गरज नाही. Okay, so for this lecture we will stop here. In next lecture also we will discuss few numericals. See you.